नक्कीच सामन्यात देणार वीर देणार नाही, पण नक्कीच आणखीन एक चेंडू डॉट, आणखीन एक चेंडू डॉट. 2 षटकाचा हा सामना आपण पाहणार आहोत, पण इथं मात्र नक्कीच गणेशने मात्र स्ट्राईक देणं गरजेचं आहे बिरजूला. तर इथं मात्र नक्कीच गॅप सिलेक्शन झाले. जरूर बी एक धावते, उचलणार, फेकणार. एक सिंगल आलिया, सिंगल आलिया. सिंगलच्या साईन आपण पाहिलं तर खाता ओपन झाल्या आता बजीना टीमचा. एक धावेचे साईन. तर नक्कीच आपण पाहतोय या बेलेस मात्र बिरजू, या बेलेस मात्र नक्कीच आणखीन एक चेंडू डॉट. चौथा चेंडू डॉट फेकलाय गोलंदाजानं, पण इथं मात्र नक्कीच अपील उचलून धरलंय दोन्ही पंच. नक्कीच तर नक्कीच फलंदाज होईल बाद. या बेलेस आपण पाहतो इथं पंच एक दक्षता घ्या, जरूर चांगल्या दबाव टाकू नका पंचनावरती. तर नवीन फलंदाज रोशन मैदानाच्या आतमध्ये रवाना होते. या बेलेस मात्र नक्कीच चौथ्या चेंडूवरती ही विकेट मिळवली जाते. तर इथं मात्र नक्कीच ब्रह्मास्त्र वापरलाय, तर मात्र नक्कीच फलंदाज अजून एक बाद होईल पाहिजेत. मात्र नक्कीच इथं मात्र रनअप मध्ये फलंदाज सापडला गेलाय. तर मात्र गणेशने मात्र स्ट्राईक घेतलं जरूर. इथं मात्र गणेशने आपण पाहिलं तर 2 चेंडू डॉट केलं, सिंगल आले, सिंगल अजून रोखली धरून ठेवले. दुसऱ्या चेंडूवरती आपण पाहिलं तर नक्कीच चौथ्या चेंडूवरती मात्र विकेट मिळवले. 5व्या चेंडूवरती आलेली ही अजून एक रन भ्यायची विकेट. नंतर 2 विकेट मात्र मिळवल्या त्या गोलंदाजानं. समीरनं काय गोलंदाजी पहिलं सिंगल खर्च केली. त्यानंतर आपण पाहिलं तर शेवटचा आता एक चेंडू मात्र चांगला फेकावे लागेल. अजूनही एका धावावरती रोखला गेलाय फलंदाज. आपण पाहिलं गणेश मात्र अजूनही मैदान सोडायला मागत नाही. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये रवाना होतोय सुनील. तर नक्कीच जर समीरा शेवटचा चेंडू टाकण्यासाठी अजून एक फटका फसलाय. 3 तिगाडा होईल का? इथं मात्र लालूनी केलेली ही चूक आपण पाहतोय. तर शेवटच्या चेंडूवरती आपण पाहिले तर एक हॅट्रिक हुपेर मात्र जरूर होती, पण इथं मात्र सिंगल आली आणि सिंगलच्या साईन आपण पाहिले तर नक्कीच 2 धावा फलकावरती लागल्या. जरा हॅट्रिक पूर्ण झाल्यास त्या गोलंदाजाचे, पण इथं मात्र पाहिले तर नक्कीच सिंगल आल्या. सिंगलच्या साईन आपण पाहिलं तर 2 धावा धावफलकावरती येऊन टेपल्यात. आता नक्कीच लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या.
फलंदाजी टीम लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. अजूनही मात्र एक षटक बाकी आहे. अजूनही 3 षटकाचा खेळ बाकी आहे. पहिल्या सत्राचा विचार केला गेला, एक षटक संपूर्ण जरूर आलाय. तर इथं मात्र नक्कीच जरूर फटका फसलाय. गणेशला संधी होती जरूर, पण इथं मात्र नक्कीच अजून एक फलंदाज बाद. चांगला प्रयत्न होता इथं मात्र, जर थांबला नसताना तर इथं मात्र नक्कीच थोडीशी मेहनत करते तेवढीच कमी आपण इथं मात्र नक्कीच अजून एक मात्र फलंदाज होईल बाद. गणेशला मात्र परतावायला लागतोय. तर सुनील नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये रवाना झाल्या. तर नक्कीच आज पहिल्या चेंडूवरती आपण पाहिलं तर राकेशने केलेली ही चांगली गोलंदाजी. नक्कीच आज गणेश सारखा फलंदाज मात्र बाद होतोय. त्यानंतर आपण पाहिलं तर अजूनही 5 चेंडू चांगले फेकावे लागतील, कारण आतापर्यंत विचार केला गेला धावफलकावरती धाबा अवघ्या 2 धाबा. दुसरा षटक प्रतिकी पथावर असताना 2 धाबा. हो इथं मात्र भन्नाट वेगानं गोलंदाजी आहे. तर मात्र नक्कीच आज आपण पाहतोय तर इथं सुनीलला मात्र थांबवण्याचं काम केलं या गोलंदाज राकेशच्या माध्यमातून. चांगली गोलंदाजी होती पाठीमागच्या सामन्यामध्ये. मॅन ऑफ द मॅचचा किताब ठरला होता हा गोलंदाज. तोच गोलंदाज आपण पाहतोय या सामन्यामध्ये. पण नक्कीच दुसरा चेंडू मात्र डॉट फेकलाय. गोलंदाज काय गोलंदाजी, भन्नाट वेगानं गोलंदाजी आपण पाहतोय. मैदानाच्या आतमध्ये रवाना जरूर केलाय, पण या राकेशचं कौतुक करणं गरजेचं आहे. राकेश मध्ये ती क्षमता आहे आपण पाहिलं, राकेश मध्ये ती ताकद आहे. गोलंदाजी करत असताना आपण पाहतोय ना छोटा तर मात्र दाखवून दिला या फलंदाजांना. फटका फसलाय, फटका हवेमध्ये. आज जरूर एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावेसाठी निघालेत. पण इथं मात्र नक्कीच दुसरी रन घेता घेता फलंदाजाला परतावायला लागेल. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये रवाना होते. फलंदाज आपण पाहतोय सोमनाथच्या माध्यमातून. अजूनही मात्र सुनीलला मात्र बाद करण्यामध्ये यश मिळालं. दुसरा सुनील आपण पाहिला तर बाद होतोय. धावफलकावरती धाबा जाऊन पोहोचल्या त्या 3 धाबा. 3 धाबा आपण पाहिल्या तर नक्कीच या षटकामध्ये जरूर चांगले आहेत, पण इथं नक्कीच मेहनत करावी लागेल. शेवटची मॅच, अंतिम मॅच आपण पाहू शकाल. 2 चेंडू अजूनही शिल्लक असणार आहेत. ऑफसाईडच्या दिशेनं हा सुरेख फटका. फटका सजवलाय जरूर, पण क्षेत्ररक्षण तैनात आहे. 2 धाबा होतील का पूर्ण, पण इथं अत्तेघाई संकटात नेऊन ठेवलाय. अजून एक फलंदाज बाद. या बेलेस मात्र नक्कीच सिंगल आल्या. 4 धावा धावफलकावरती आणि अजून एक गडी बाद होते. या बेलेस आपण पाहिलं तर सुनील मात्र परतावायला लागतोय. तंबूच्या आश्रयाला 5वी विकेट मिळवली जाते. नवीन फलंदाज आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये केतन. केतन हा फलंदाज आपण पाहणार आहोत. शेवटच्या मॅच परत क्षणापरती ही मॅच आपण पाहणार आहोत. त्या वेळेस आपण पाहिलं तर धावफलकावरती धावा जरूर येऊन टपल्यात त्या 4 धावा.
तर नक्कीच जास्त उशीर घेऊ नका पल्लेदारी टीम, आपल्याला तुमच्याला साठी नक्कीच थोडा उशीर होणार आहे, पण इथं मात्र चांगला खेळ आपण पाहतोय, मैदानाच्या आतमध्ये रवन होतोय. तर मात्र काय गोलंदाजी, या जबरदस्त गोलंदाजी यावेळेस मात्र नक्कीच 4 धावा, 4 धावावरती मात्र रोखता गेलाय. शेवटचा चेंडूवरती मात्र आला डॉट चेंडू आपण पाहिला, तर लगेचच या बाहेर आपण पाहतोय पल्लदरी टीम 5 धाव्यांची गरज आहे. 5 धावा करावे लागतील. आपण पाहिलं 12 चेंडू मध्ये. तर गोलंदी ट्रॅकवर गोलंदाज सोमनाथ पहिला चेंडू टाकण्यासाठी इथं मात्र नक्कीच बॅटची कडा सिंगल आली. सिंगलच्या साईन आपण पाहिलं तर विवेकाला मात्र नक्कीच एक धाव चढली जाईल. आता मात्र नक्कीच आपण पाहतोय अनिल हा फलंदाज स्ट्राईक वरती असणार आहे. तर नक्कीच अजूनही मात्र गरज असणार आहे ती 4 धाब्यांची. एक सिंगल चढली झाले या बेलेस आपण पाहिलं तर चांगली गोलंदाजी, फटका बसलाय हवेमध्ये या बेलेस मात्र नक्कीच राकेश चेंडू खाली उचलणार फेकणार. 2 धावा होतील का पूर्ण, तर मात्र डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. 3री धाव मात्र सोडली जाईल. चेंडू जाईल का, तर पार इथं मात्र नक्कीच हा चेंडू पंच धावा किती आहेत. नक्कीच सामना बिन झालाय. 4 धाबाल्या या वेळेस आपण पाहिला तर नक्कीच दुसऱ्या चेंडूवरती सामना फिनिश केलाय. अन्नाचे 100 रुपये बक्षीस. नक्कीच